पाहूया ते विस्तृत बातम्या। भाजप भांडणे लावणारा पक्ष आहे, कोणालाही मतदान करा, मात्र आई शपथ सांगतो कमळाला मतदान करू नका, असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी जतमध्ये केले। जतमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, माजी आमदार विक्रम सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी बोलताना श्री जानकर म्हणाले, भाजप दोन समाजच नव्हे तर जातीमध्ये भांडणे लावणारा पक्ष आहे। दोघांच्यात भांडणे लावून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो। त्यांना गरज असेल तेव्हा ते अगदी विरोधकांनाही पायघड्या घालायला कमी करत नाहीत, मात्र वेळ निघून जाताच पायाखाली घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची काय अवस्था केली आहे हे आपण पाहतोय। तशी माझीही अवस्था करण्याचा प्रयत्न होता, मात्र मी वाचलो, कारण मी काही भानगडीच केल्या नाहीत। यामुळे मतदारांनी जातीत भांडणं लावणाऱ्या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी कमळ वगळून कोणालाही मतदान केले तर ते मत समाज स्वास्थ्यालाच ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। जतच्या लोकप्रतिनिधींचे हिंदुत्व हे केवळ मंत्रिपद व ठेकेदारी मिळवण्यासाठी असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे। आधी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्याबाबत भाई म्हणणारे मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ असल्याचा आवाहनत आहेत। केवळ स्वार्थासाठी या नेत्यांचे आपले गाव सोडून जत मतदारसंघातून उमेदवारी घेतली। जत तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा असा यामागे उद्देश नव्हता, तर केवळ मंत्रिपद आणि ठेका मिळावा यासाठी येथून निवडणूक लढवली आणि या तालुक्याचे दुर्दैव त्यांचा विजय झाला। जत शहराचा जर विकास करायचा असेल आणि नागरी सुविधा जतकरांना मिळवायच्या असतील तर काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याशिवाय पर्याय नाही। नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्याबाबत बोलताना खासदार पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत एकावर एक फ्री आमदार अशी घोषणा करून मते घेतली, मात्र विधान परिषदेवर संधी तर दूरच राहिली। आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी गळ्यात मारण्यात आली आहे। फौजदाराचा हवालदार केला असल्याची टीका त्यांनी केली आहे। दरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर आरळी यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार पडळकर यांनी जतमध्ये ठाण मांडले असून प्रचारसूत्रे त्यांच्या हाती आहेत। प्रभागनिहाय प्रचार फेऱ्या आणि सायंकाळी कोपरा सभा असे नियोजन करण्यात आले। जत नगरपालिकेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवले असून नगराध्यक्षपदासाठी सुरेश शिंदे यांची उमेदवारी आहे। माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तमणगोंडा रवी पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे। तर शिवसेनेनेही या ठिकाणी नगराध्यक्षपदासह 17 सदस्यांसाठी उमेदवारी दाखल केली असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी मंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा आयोजित केली आहे। सूत्र मी बघितलंय, त्यांच्या छावणीत राहून आम्ही महादेव जानकर त्यांच्या छावणीत राहिले। त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहीत आहे। आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळलं जाणार नाही, प्रायव्हेटायझेशन केलं जाईल, तुम्हाला हद्दपार केलं जाईल। आज अमेरिकेमध्ये नोबेल मिळते खासदार साहेब, इंडियाला का नोबेल मिळत नाही? एज्युकेशन सिस्टम तुमची खटाव केली आहे, टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटाव केली आहे। कांबळे सरांनी सांगितलं, सुकुमार कांबळेंची बरोबर सांगितलं काय चाललंय। जागतिक वर्ल्ड बँकेचं रेकॉर्ड आलंय, त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपली गणना व्हायला। आपण सांगतोय फार मोठा आहे, फार विचार आहे, 4 रस्ते केले म्हणून विचार नाही। समाजात भांडणं लावली, तुमची भागीदारीपासून बाजूला टाकण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केले। बांधवारो, माझे हात जोडून विनंती आहे, कोणालाही मतदान नाही मी म्हणणार नाही, पण त्या कमळाला तेवढं मतदान देणं आई शपथ सांगतोय तुम्हाला मी बांधव। का मी त्यांच्याकडे साखर कारखाना सूतगिरणी काही मागितली नाही, काही देखील नाही, किंवा माझं कुठं काही भानगड बी नाही। भानगड असतं तर मला बोलून दिलं नसतं, हात टाकलं असतं। ज्या आज आमच्या शिंदे साहेबांची आमच्या अजितदादा आवत चालली, माझी नाही तशी काय अवस्था, हे लक्षात ठेवा। आम्ही करू ती शेतकऱ्यासाठी, वंचितसाठी, गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू। जाती भांडण लावण्याचं पाप करणार नाही। शाहू राजाने या देशात